जागा करीते वीण कर्म तेची ते नैष्कर्म्य हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. भगवंत म्हणतात, अर्जुना, कर्तेपणाच्या अहंकाराचा त्याग करून जे कर्म केलं जातं ते सर्वाधिक पवित्र आणि सर्वाधिक निर्मळ असतं. त्यात कसलाही मीपणा नसतो. आपल्या हातून जे काही चांगलं घडलंय त्याचं श्रेय त्या विधात्याचं आहे ही जाणीव कधीही ढळू देऊ नकोस. जीवनातील प्रत्येक कार्य करताना हे मर्म कधीही विसरू नकोस. विद्याधर शास्त्री, अश्रूंना अडवू नका. अश्रू ही भावनांच्या निर्मळतेची खूण आहे. ए पोरा, जा तू. तुझा सकाळी केला तेवढा अपमान तुला पुरे नाही झाला वाटतं. आपण माझा अपमान नाही केला. आपण आपल्याला झालेल्या अपेक्षाभंगाच्या दुःखाला वाट करून दिली. आपल्याला जो खेद झाला त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. तुझ्यासारख्या नाठाळ, निर्लज्ज आणि खोटारड्या पोराकडून मला कसलीही अपेक्षा नाही. मला खंत वाटते ती माझा शोध अपूर्ण राहिल्याची. माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की ज्ञानेश्वरांना भेटलास तर तुला परमेश्वराचं दर्शन घडेल. पण कसलं काय, तुम्ही पोरांनी माझीच नाही तर माझ्या गुरूंची सुद्धा दिशाभूल केली. शास्त्री, अनेकदा आपल्याला जी परिस्थिती दिसते ती त्याहीपेक्षा वेगळी असू शकते. मी आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने आणि सामर्थ्याने लहान आहे हे मला मान्य आहे. आपण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही हेही मला मान्य आहे. परंतु आपण आपल्या गुरूंच्या बोलण्यावर तर विश्वास ठेवू शकता, हो ना? त्यावर विश्वास आहे म्हणून इथवर आलो. पण तुम्ही आम्हा दोघांचीही फसवणूक. आपल्या गुरूंना मी प्रत्यक्षात पाहिलेले नाही, पण आपणच विचार करून सांगा, आपले गुरु कोणाच्या तरी सांगण्यात येऊन फसू शकतील असं वाटतं का आपल्याला? नाही ना. आणि तरीही त्यांनी आपल्याला माझ्याकडे पाठवलं म्हणजे यामागे त्यांचं काहीतरी प्रयोजन असेल ना. आपल्याला अनेकदा न दिसलेल्या गोष्टी आपल्या गुरूंना दिसतात, जाणवतात. आपलं हित अहित हे आपल्यापेक्षा आपल्या गुरूंना अधिक ठाऊक असतं. आपण निरूपणाला या. कोणताही पूर्वग्रह न ठेवता ते ऐका. आणि तरीही आपल्याला हा सारा पोरखेळ वाटला तर मी साऱ्यांसमोर आपली क्षमा मागेन. अनुभूती न घेता अनुमान काढलं तर ते आपल्या गुरूंना तरी आवडेल का? एकदा निरूपणाला या. माझ्यासाठी नाही, आपल्या गुरूंच्या शब्दासाठी या. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परीतोची रची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करता ऐसे म्हणी पे तरी कवणे कर्मी न शिंपे जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळून पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. ज्याप्रमाणे भगवंत
वरवर पाहिलं असता क्रियाशून्य असतो, पण तरीही तो या सृष्टीची निर्मिती करतो, तिन्ही लोकांची निर्मिती करतो, पालन पोषण करतो आणि विस्ताराची रचनाही करतो. अत्यंत स्थिरपणे आणि निष्काम वृत्तीने तो जीवनाला आकार देत असतो. आणि हे सर्व कर्म करत असताना तो करता करविता कुठल्याही कर्मात लुप्त होत नाही, त्याचा ऱ्हास होत नाही, कारण त्याच्या ठायी असलेली नीरवता आणि स्थैर्य कधीही नाहीसं होत नाही. त्याच्या सहज स्थितीचा भंग होत नाही आणि सभोवताली काहीही घडलं तरी त्याचं कार्य तो अविरतपणे करत राहतो आणि या सृष्टीला सौंदर्य प्रदान करतो. जगाच्या जीवी आहे परी, कवणाचा कोणी कही नोहे. जगची हे होय जाये, तो शुद्ध ही नेणे. असा हा भगवंत विश्वातील सर्व सजीवांच्या ठायी आहे, परंतु तरीही तो कोणाचीही आणि कशाचीही आसक्ती कधीही धरत नाही. जे विश्व त्याने प्रचंड कष्टाने निर्माण केलं, त्यातील काही अंश तो नष्ट होतानाही पाहत असतो, परंतु त्याचाही खेद आणि खंत तो बाळगत नाही, कारण त्याच्या ठायी मीपणाचा अंश नसतो. जे जन्माला येतं ते केव्हा ना केव्हा लोप पावतं हे त्याला ठाऊक असतं, आणि सृष्टीचं हे अद्भुत चक्र तो शांत चित्ताने पाहत असतो. परमेश्वराची भेट घ्यायची होती ना आपल्याला. परमेश्वर याहून वेगळा असतो का? म्हणजे आपल्याला सहाय्य करणारा प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराचंच रूप आहे, आणि त्याने केलेलं लहानसं सहाय्य देखील परमेश्वराचा आशीर्वादच असतो. म्हणजे तो वृद्ध मनुष्य मला केवळ तोच नव्हे, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी तुमच्या उद्धाराला सहाय्य केलं, तुमचं जगणं सुंदर केलं, तो प्रत्येक मनुष्य परमेश्वर आहे. तुम्ही पाहिलेलं एखाद्या तान्ह्या बाळाचं हसू आठवा, तुम्हाला परमेश्वर दिसेल. तुमच्या आजीचा तुमच्या गालावरून मायेने फिरणारा खरखरीत हात आठवा, तुम्हाला परमेश्वर दिसेल. आपल्या कामात रममाण झालेला मनुष्य आठवा, तुम्हाला परमेश्वर दिसेल. आपल्या पाठीवर मायेने हात ठेवणारा आपला गुरु हे परमेश्वराचंच रूप आहे. आपण त्या परमेश्वराला कोणताही प्रश्न विचारत नाही, त्याची इच्छा शिरसावंद्य मानून आपण आपलं कार्य करत राहतो. आपणही आपल्या गुरूंना प्रश्न विचारले नाहीत. ज्ञानेश्वरांची भेट घ्या म्हटल्यावर त्वरित त्यांची आज्ञा पाळली, कारण आपणही आपल्या गुरूंना परमेश्वराच्या स्थानी मानता, हो ना? आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवणारी, आपल्याला विवेक देणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरुच असते. आणि कुठलाही गुरु हे परमेश्वराचंच रूप असतं, अगदी आपली जन्मदात्री आई सुद्धा. त्या अर्थाने आपल्या प्रत्येकालाच आपल्या जन्मापासून परमेश्वराचा सहवास लाभलाय, नाही का?
परमेश्वराला प्रत्येकाच्या गृही जाणं शक्य झालं नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली. हे आपण लहानपणापासून ऐकत आलो. प्रत्येक क्षणी मार्ग दाखवणारा, मायेने आपल्याला उराशी कवटाळणारा आणि जगण्याचं बळ देणारा परमेश्वर सदैव आपल्या सवे असतो. मग त्याला शोधण्यासाठी इतकी वणवण कशासाठी? खरंय आपलं. मला आत्ता कळालं की माझ्या गुरूंनी मला आपली भेट घेण्याची आज्ञा का दिली होती. पण मी मात्र त्यांचा संकेत समजू शकलो नाही. परमेश्वरानं दिलेला प्रत्येक संकेत आपण वेळीच ओळखतो असं नाही, परंतु आपल्या गुरुमधला परमेश्वर हे जाणतो की आपलं हित कशात आहे. कारण गुरुच परमेश्वराप्रमाणे आपल्याला अलिप्तपणे पाहू शकतो. तुम्हाला ठाई ठाई असलेल्या परमेश्वराची जाणीव व्हावी, हीच आपल्या गुरूंची इच्छा होती. आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला ज्ञानाची भेट घेण्याची आज्ञा केली. आपण गुरु आज्ञा मानली म्हणजेच आपण परमेश्वराची सेवा केली आहे. परमेश्वर ही काही अगम्य आणि दुर्बोध गोष्ट नाहीये. परमेश्वर चराचरात आहे, जगणं समृद्ध करणाऱ्या प्रत्येक माणसात आहे. आवश्यकता आहे ती केवळ त्याला ओळखण्याची. मी चुकलो ज्ञानेश्वरा, मी चुकलो. मी खरंच चुकलो. मला क्षमा करा ज्ञानेश्वरा, मला क्षमा करा. मी खरंच चुकलो. मला क्षमा करा. चुकलो मी. माझ्या जवळच असलेल्या परमेश्वरासाठी मी सारं जग पालथं घातलं, पण आपण मला योग्य मार्ग दाखविला. मी चुकलो. मला क्षमा करा. उठा. नाही, यात माझं काही श्रेय नाही. श्रेय असेल तर ते माझ्या गुरुदादाचं आणि त्या भगवंताचं आहे. तुम्हाला प्रकाश दिसावा ही त्यांचीच इच्छा होती. हे कार्य करण्यासाठी मी केवळ निमित्त मात्र आहे. या दोघांनी मला जे काही दिलंय ते मी केवळ आपल्यासमोर मांडतोय, आणि हाच खरा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. चुकलं माझं. परमेश्वराच्या दर्शनाच्या हव्यासापोटी खरं तर मी परमेश्वरापासून अधिकाधिकच लांब जात राहिलो, पण आता नाही. आता इथून पुढे प्रत्येक क्षण जीवनाविषयी आणि जीवनातल्या प्रत्येक माणसाविषयी कृतज्ञ राहीन. मी केलेल्या अध्ययनाचा मला अहंकार होता. वाटलं होतं आपल्याला आता सारं काही उमगलंय, पण नाही. तिथेच वाढ खुंटली माझी. आता इथून पुढे जीवनाच्या प्रत्येक क्षणाकडून काहीतरी घेईन, आणि हीच खरी परमेश्वराची सेवा आहे. जय तू ज्ञानेश्वर. लागतो का मोळ्या घेऊन यायला? सोपान दादा पण ना नुसता जीवाला घोर लावून ठेवतो बाई. तो घोर लावतो की तू लावून घेतेस? तसं नाही रे दादा. आत्ता येतो म्हणाला. मी रांधायची सारी तयारी केली. तो आता मोळ्या घेऊन आलाच नाही तर मी रांधणार कसा?
आणि काळोखही किती झालाय बघ ना. हो मुक्ती, पण आपला सोपानही मोठा झालाय आता. खरंय दादा तुझं, पण दिवस मावळल्यावर जोवर घरातली सारी माणसं डोळ्यासमोर येत नाही ना, तोवर घरच्या बाईच्या मनाला शांती नाही लागत बघ. उगाच मनाला हुरहुर लागून राहते. पण हे आपल्या सोपान दादाला थोडीच कळतंय. आपल्याला यायला उशीर झालाय तर घरी मुक्ता काळजी करत असेल. आपण लवकर यायला हवं. कशाचं काही नाही बघायला. येऊ देच, बघतेच मी त्याच्याकडे. बापरे, आता सोपानाचं काही खरं नाही बाबा. आता तू थट्टा करणार आहेस माझी? अगं मी कुठे थट्टा केली, मला आपली सोपानाची काळजी वाटली इतकंच. मलाही तेच वाटतंय रे दादा. त्याला कधीची भूक लागलेली, त्यात मीच जातो असं म्हणून स्वतःच गेला मोळी आणायला. आता तो मोळ्या घेऊन आला ना की मी छान स्वयंपाक रांधेन बघ. छान गरम गरम भाकरी आणि शिरप्या दादाने आणून दिलेलं दूध. तुला तर ठाऊकच आहे त्याला दूध काला किती आवडतं ते. हो, त्याची आवड, तुझी न संपणारी काळजी आणि क्षणात विरणारा राग, सारं काही ठाऊक आहे मला. मुक्ते, चिंता करू नकोस. अगे येईल तो, वाटेतच असेल. काय झालं? राहू द्या दादा, मी माझं करतो. तूच कर तुझं काम. मात्र माणसानं माणसाला सहाय्य करायला हवं की नको? दादा, साह्याची गरज त्यांना लागते जे स्वतः काही करू शकत नाहीत. अरे पण असं कसं? आता एवढ्या मोठ्या समुद्राला सुद्धा भरती येण्यासाठी चंद्राचं सहाय्य घ्यावंच लागतं की. अहो दादा, तुम्ही तर एकदम ज्ञानेश्वरासारखेच बोलताय. हे बघ, आता ज्यांच्या घरामध्ये पुष्पांची बाग आहे त्यांना त्या पुष्पांचा परिमळ लाभतोच की. म्हणजे ज्ञानेश्वर माझे मोठे बंधू आहेत. माझा ज्ञानदादा आहे तो. काय? खरंच? मग मी तुम्हाला एक गुपित सांगू का? गुपित? आता तुला वाटत असेल तर सांग. मी ना त्यांच्यासाठी एक बाळकृष्णाची मूर्ती बनवणार आहे. बर, पण ते स्वीकारतील का माझी भेट? का नाही स्वीकारणार? नक्की स्वीकारतील. आता एवढ्या निरागसपणे मूर्ती बनवणार आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये ईश्वराचा वास असेलच की. तुझी मूर्ती पाहून माझ्या ज्ञानदादाला नक्की आनंद होईल. खरंच? मग मी लगेच बनवायला घेतो मूर्ती. बरं, आता सहाय्य केलं तर चालेल? चालेल. तरी गेली आची सेन करी न पवता चाडन धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. भक्तगण हो, आपल्या जीवनात अनेक अडथळे येतात, विघ्न येतात, अडचणी येतात. त्यातील काही अडचणी या शारीरिक असतात तर काही मानसिक. मग शारीरिक अडचणी आपल्याला जास्त त्रास देतात की मानसिक अडचणी?
ज्ञानेश्वरा, मला तर बाबा रोज दोन्ही अडचणी येतात. मी शेतात नांगरायला गेलो की बैल येडावानी करू लागत्यात. मी गोट्यात दूध काढाय गेलो की गाय म्हशी मलाच लाथा मारत्यात. मला तर रोज शारीरिक आणि मानसिक दोन्ही अडचणीला तोंड द्यावं लागते हो. मग तुम्ही काय करता? काय करणार हो, रोज सण करतो या. या सहन करण्यालाच आपण सराव करणं असं समजलो तर? तू तर माझ्यापेक्षा जास्त चंचल आणि खोडकर आहेस पाई. माझ्या आईला वाटतं समजा जगात मीच एक वांड आहे. एका जागी बूट टेकत नाही असं म्हणते सारखं मला. आता मी तिला सांगणार आहे, माझ्यापेक्षा जास्त वांड तर तू आहेस. आता कुठे छान छान साण्यासारखं वागत होतीस, आकार घेत होतीस आणि आता अवखळपणे वागायला लागलीस. पण एक लक्षात ठेव, तू जितकी हट्टी आहेस ना व तेवढं मी बी निश्चयी आहे.